मग आता लोकसभेचं काम काय आहे, तर हा अहवाल आल्यानंतर लोकसभा काय करते, या बजेटमध्ये ज्या सर्व अनुदानाच्या मागण्या आहेत, इथं शब्द लक्षात ठेवा, मी सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. अनुदानाची मागणी, मागणीला आपण काय म्हणतो, डिमांड. बरोबर आहे, म्हणजे काय, मागणी. जेव्हा या डिमांडवर लोकसभेमध्ये मतदान होतं, लोकसभेमध्ये मतदान होतं, तेव्हा ही मागणी कशात कन्वर्ट होते, ग्रँटमध्ये कन्वर्ट होते, ज्याला आपण काय म्हणतो, अनुदान हा शब्द वापरतो. काय शब्द वापरतो, अनुदान. तर याला आपण म्हणायचं डिमांड फॉर ग्रँट. याला आपण म्हणायचं डिमांड फॉर ग्रँट. मग या पूर्ण बजेटमध्ये सगळ्या मंत्रालयांच्या काय काय मागण्या आहेत हे सगळं त्या ठिकाणी मांडलेलं असतं. तर या सर्वच्या सर्व ज्या अनुदानाच्या मागण्या आहेत, या अनुदानाच्या मागण्या मतदानासाठी घेणं ही चौथी स्टेज आहे. पहिली स्टेज काय, अर्थसंकल्पाचं सादरीकरण. दुसरी स्टेज काय, सर्वसाधारण चर्चा, जनरल डिस्कशन. इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे, जनरल डिस्कशन संपल्यानंतर त्या ठिकाणी तो सगळं जे वोट अन अकाउंट पास करण्यासाठी घेतलं जातं, महत्त्वाचा मुद्दा. तिसरी स्टेज आहे डिपार्टमेंट रिलेटेड स्टँडिंग कमिटीज, म्हणजे विभागीय स्थायी समित्यांमार्फत या सर्व अनुदानाच्या मागण्यांचं व बजेटचा अभ्यास करणं, त्याचं परीक्षण करणं व त्याच्यावरचा अहवाल लोकसभेला सादर करणं. मग चौथी स्टेज आहे अनुदानाच्या मागणीवर मतदान. इथं काय लक्षात ठेवायचं पहा. पहिला मुद्दा, प्रत्येक मागणी ही सेपरेटली मांडली जाते. पहिला मुद्दा काय आहे, प्रत्येक मागणी, प्रत्येक डिमांड ही सेपरेटली मांडली जाते. दुसरा मुद्दा, जेव्हा मागणीवर मतदान होतं तेव्हा ते अनुदान बनते, जे आपण आत्ता पाहितले. ही मागणी आहे, ज्याला आपण डिमांड म्हणतो, यावर जेव्हा वोटिंग होते तेव्हा ही ग्रँट बनते, याला आपण डिमांड फॉर ग्रँट असं म्हणतो. तिसरं, या अनुदानाच्या मागण्यांसाठी एकूण 26 दिवस दिलेले असतात. 26 दिवसांच्या आत मतदान व्हायला हवं. प्रत्येक मागणीवर सेपरेट मतदान होतं, मतदान मंत्रालय वाईज होतं. 2 वाक्य लक्षात ठेवा, प्रत्येक मागणीवर सेपरेट मतदान होतं, मतदान मंत्रालय वाईज होतं, आणि या ठिकाणी मतदानासाठी एकूण 26 दिवस दिलेले असतात. यामध्ये आता या मागण्या मांडल्यात असताना 3 प्रकारचे कपात प्रस्ताव मांडले जाऊ शकतात. कपात प्रस्ताव, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कट मोशन असं म्हणतो, कट मोशन. लक्षात ठेवा, तुमच्यापैकी खूप सगळे लोक याला क्लोजर मोशन म्हणू शकतात. क्लोजर मोशन नाही, मी त्याला क्रॉस पण करून ठेवतो. कपात प्रस्तावाला क्लोजर मोशन म्हणत नाहीत. कपात प्रस्तावाला काय म्हणतो आपण, कट मोशन असं म्हणतो. थोडक्यात काय, हे सगळे जे पैसे दिलेत ते दिलेले पैसे योग्य दिलेले आहेत का, किंवा याला काही वेगळं करायला हवं, यावर चर्चा घेतल्यानंतर जेव्हा प्रत्येक सदस्य आपला ग्रीवान्सेस, आपलं गाऱ्हाणं मांडतो, ते गाऱ्हाणं मांडत असताना हे 3 प्रकारच्या कपात प्रस्तावामध्ये, म्हणजे कट मोशनमध्ये हे गाऱ्हाणं मांडलं जातं, ज्याला आपण कट मोशन असं म्हणतो. इथं लक्षात घ्या,